समस्त सद्गुरूंना माझा सादर नमस्कार. मी डॉक्टर वैशाली जोशी, सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र. आज आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांचे पदाचे निरूपण करण्यास उद्यत झाले आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्रीमंत मैपतीनाथ महाराज राजयोगी होते आणि त्यांचे गुरु नरहरीनाथ महाराजांकडनं त्यांनी योग शिक्षा घेतली होती आणि कुंडलिनी योगाचं ते प्रयोग करीत असे. बरेच पदांमधून कुंडलिनी योगाचं वर्णन आहे आणि कुंडलिनी योगामधून षटचक्र भेदन करून ती कुंडलिनी उन्मनी अवस्थेपर्यंत न्यायची असा त्यांचा तो योग होता आणि त्याच मार्गाने ते समाधीस्थ झाले. अर्थातच नरहरीनाथ महाराजांची त्यांच्यावर कृपा होती. आज ज्या पदाचे निरूपण करीत आहे त्या पदाच्या पहिल्या ओळी, सद्गुरू सारिखा सखा की विसरू नका अडी सोडा, हीच या देही जोड जोडा हो मोठी मौज. नाथ महाराज असं म्हणून राहिले आहे की आपल्याला जर मोठा आनंद मिळवायचा असेल तर सद्गुरू सारखा सखा त्याला आपण विसरू नये. आणि मनातली अढी म्हणजे हेवा भाव, दुजा भाव, एक दुसऱ्याविषयी दुस्वासा, सर्व मनातले वाईट विचार काढून टाका आणि ह्याच देहाला ची जोड जोडा, सद्गुरू संगे जोड जोडा आणि त्यातच मोठा आनंद आहे आणि त्यातूनच आपल्याला आपलं इप्सिप्त लाभेल असं त्यांचं मत होतं. आणि सद्गुरूसारखा सखा म्हणजे सद्गुरूला त्यांनी सखाच म्हटलं आहे, म्हणजे सखा म्हणजे मित्र, त्याला कधी विसरू नका असे ते सांगत आहे. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुर्पादम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुर्कृपा. हा मंत्र सर्वात मोठा मंत्र आहे आणि ध्यानाचं मूळ म्हणजे गुरुची मूर्ती आहे. पूजेचं मूळ गुरुचे पाद आहे, म्हणजे गुरुचं पाद सेवन करावे. आणि मंत्र मूळ गुरुचं वाक्य हेच मूळ वाक्य आहे. आणि मोक्ष मूळ म्हणजे गुरुकृपेनेच आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. मोक्ष सद्गुरुकृपा असली तरच मिळतो आणि मोक्षपर्यंत पोचवणारा गुरु वेगळाच असतो असे रामदास स्वामींनी पण सांगितले आहे. मोक्ष ज्याला निर्वाण असेही म्हणतात. सामान्यतः कधीही पुनर्जन्म होणार नाही असे समजले जाते. कर्माच्या सिद्धांतानुसार जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणे म्हणजे मोक्ष होय. दुसऱ्या विचारसरणीचा असा विश्वास आहे की मोक्ष ही अशी अवस्था आहे जिथे मी नावाची भावना मी पण नाहीशी होते, म्हणजे आपला अहंकार नाहीसा होतो. 3 देह 4 अवस्था निराश पावतात. 3 देह म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, आणि 4 अवस्था म्हणजे जागृती, सुषुप्त अवस्था, स्वप्न अवस्था आणि तुर्य अवस्था. या 4 निराश पावतात म्हणजे ह्यांचा ऱ्हास होतो. आणि यांचा ऱ्हास झाल्यावर माणसाचं मन भौतिक सुखामध्ये अटकत नाही आणि तुर्य अवस्थाचा निराश झाल्यावरती तो अगदी निर्विकार निर्विकल्प उन्मनीकडे जातो. आणि तेव्हा त्याची जीवाशिवाच्या भेटीसाठी परमात्म्यामध्ये लई जाण्यासाठी श्रीनाथ महाराज पण कुंडलिनी योग साधना करून सद्गुरू नरहरीनाथ यांच्या कृपेने समाधीस्थ झाले. दासबोधात कल्याण स्वामींना रामदास स्वामी सांगत आहे, समर्थ सांगत आहे की कर्णरंध्रातून फुंकलेल्या ओंकाराच्या अर्धमात्रेचा रस पूर्ण अंशाने गगनाला भेदला. पिंडामध्ये अंशरूपाने म्हणजे सोहम भाव राहिला. त्रिकुटाचा म्हणजे सत्वरज तमाचा चुराडा केला. सत्वरज तमोगुणांच्या पलीकडे गेला.
आज्ञाचक्र, श्रीहाट व गोललाट या 3 चक्रांचा एक त्रिकोण तयार होतो आणि यालाही त्रिकूट म्हणतात. या त्रिकुटावर सद्गुरूंची पावले उमटतात. कुंडलिनी मार्गात कुंडलिनी जागृत होताना ज्या मार्गावरून जाते ते आज्ञाचक्र ते सहस्त्रार चक्रापर्यंत पोचते. ती सरळ मार्गाने न जाता वाकड्या मार्गाने जाते. ही आज्ञाचक्र श्रीहाट गोललाट या मार्गाने जाते. ही चक्र शक्तीची स्थाने मानली तर सत्व रज तमो गुणांचा आपल्या शरीरात असतात. प्रत्येक क्षणी या त्रिगुणांची नवीन नवीन संमिश्रणे तयार होतात. जेव्हा या त्रिगुणांचे खेळ बंद होते, त्रिगुणांच्या पलीकडे जातं, तेव्हा श्रीहाट, यात श्री म्हणजे प्रकृती, हाट म्हणजे बाजार, म्हणजे पंचमहाभूतांचा व त्रिगुणाचा खेळ बंद होतो. योगमार्गात चित्तवृत्तींचा निरोध होतो आणि ईश्वराचा अनुभव येतो. आणि चारी देहांचा म्हणजे स्थूळ, सूक्ष्म कारण, महाकारण या 4 देहांचा नाश होतो. मग जीवभाव संपतो आणि अज्ञानाची उपाधी संपते. जीवभाव संपतो, हिरण्यगर्भाच्या तेजाशी याचा संबंध येतो. तात्काला त्रिकूट म्हणजे त्रिगुण, श्रीहाट म्हणजे प्रपंचाचा बाजार संपला, इडा पिंगला सुषुम्ना ह्या सर्व नाड्या विराल्याचा आणि स्वात्मसुखाचा अनुभव येतो. तो स्थूळ सूक्ष्म कारण या देहाच्या अवस्थांच्या पलीकडे जातो. त्यामुळे सर्व इंद्रिये सुद्धा बुचकळ्यात पडतात. त्यांची विषयांकडे जाणारी धाव पण संपते. या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भुवयांच्या मध्ये आतील बाजूस 2 बिळे असलेले अग्निचक्र आहे. त्याला योग्यांची अविनाश ओहरी म्हणतात. तिची त्रिकूट श्रीहाट ही स्थाने असून चंद्रसूर्याच्या तेजाप्रमाणे तेज आहे. याचीच खूण पश्चिम मार्गी आहे. या 2 बीजात्मक अग्निचक्रात आत्मरूप दिसेल तुम्हाला. या देहातच असून 4 अवस्थांचा खोटेपणा कसा ओळखावा हे पण सांगतात आहे. ब्रह्मरंध्रात ती ब्रह्मवस्तू कशी पाहावी. ब्रह्मरंध्रातील त्या सूक्ष्मबिंदूतील अर्धमात्रेत ती सावळी सुकुमार मूर्ती आहे. म्हणजे श्रीकृष्ण दिसतात असं, पंढरीनाथ दिसतात असं म्हणतात आहे. त्रिकूट, श्रीहाट, गोललाट व उत्पीठ ही महाकारणातली स्थाने आहेत. योगाभ्यासाने स्थूल सूक्ष्म कारण या माईक देहांचा निराश करतो आणि महाकारणात प्रवेश करता येतो. या पदामध्ये एक शब्द अजून पुन्हा पुन्हा वापरलेला आहे, अवकाश. अवकाश म्हणजे काय? पृथ्वीवरून दुपारी जे दिसतं ते आकाश आणि रात्री जे दिसतं ते अवकाश. दुसरं अवकाशाचा अर्थ म्हणजे नभोमंडळ, अंतराळ, अंतरिक्ष, पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्यामधली जी जागा या स्पेस ज्याला म्हणतात. अनंत त्रिमितीय विस्तार म्हणजे 3 डायमेन्शनल स्पेस, इन्फायनाईट 3 डायमेन्शनल स्पेस ज्याला म्हणतात. यात सर्व काही समावलेले असते. म्हणजे याच्यात पूर्ण काही ब्रह्मांड समावलेले असतात. आता ह्याचा अर्थ की अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे, तिथे व्हॅक्यूम आहे आणि त्या स्पेसमध्येच हे सर्व होत आहे. आता आपण पदाकडे वळूया. सद्गुरु सारिखा सखा की विसरू नका, अडी सोडा, हीच यादी ही जोड जोडा, हो मोठी मौज. महिपतीनाथ महाराज म्हणतात की सद्गुरूसारख्या मित्राला तुम्ही कधी पण विसरू नका. आपल्या मनातली आढी काढा. आपल्या मनात जे साठवलेलं अतिमलीन विचार आहे ते बाहेर काढा, आढी काढा आणि ह्याच देहाची जोड जोडा. कुणाबरोबर? सद्गुरूंबरोबर. आणि सद्गुरूला तुमचा मित्र आहे. देह जोडण्यातच तुम्हाला मोठी मौज मिळेल. मौज म्हणजे आनंद मिळेल. एकांती करुनी सत्वर उडूनी घरात नेलं. एकांतात बसलो, एकांतात ते ध्यानात बसले आणि सत्वर उघडून घरात नेलं. म्हणजे दार उघडलं आणि घराच्या आत मला नेलं. धरुनी अंकी अंकी बैसवील हो मोठी मौज. म्हणजे तो सद्गुरू आत नेऊन
आपल्या मांडीत आपल्याला बसवेल यातच मोठा आनंद आहे. मस्तकी हस्त ठेवून पुढे बसवून गुज कथील. डोक्यावर हात ठेवतील आणि आपल्या कानामध्ये गुज म्हणजे गुह्य ज्ञान. मस्तकी हस्त ठेवून पुढे बसवून गुज कथील म्हणजे त्यांनी सांगितलं, श्रवणी सांगितलं हो मोठी मौज. बीज मंत्र जे आहे त्याच्यात ओंकाराचा बीज मंत्र कानामध्ये सांगितला. हे मोठी आनंदाची गोष्ट आहे. साकर साकर धरुनिया बैस करुनिया पैस पहा दृष्टी. एक कानात तुला ध्वनी जो मिळाला ऐकू आला तो इतका गोड ध्वनी होता आणि त्या गोड ध्वनीला धरून करुनिया पैस म्हणजे ऐस पैस बस मोकळ्या जागेत बसून दृष्टी लावायची आहे. दृष्टी लाव पहा दृष्टी. आकाश आकाश भरुनी प्रकाश दिसे अवकाश सर्व दृष्टी. सद्गुरूच्या साह्याने आकाशामध्ये खूप प्रकाश भरलेला दिसतो आणि अवकाशात सर्व दृष्टी दिसते. म्हणजे सृष्टीमध्ये दृष्टी दिसते आणि दृष्टीमध्ये सृष्टी दिसते. म्हणजे जसं ज्ञानचक्षू मिळाल्यावरती अर्जुनाला पूर्ण सृष्टी दिसायला लागली होती, पूर्ण ब्रह्मांड दिसायला लागलं होतं, विश्वरूप दर्शन झालं होतं. तर त्या अवकाशात खूप भरभरून प्रकाश दिसतो, लखलखीत प्रकाश दिसतो आणि दृष्टी सगळीकडे पाहू शकते. इतकी शक्ती सद्गुरू देतात. हा देह होईल विदेह नका संदेह अणुपोटी. हाच आपला जो भौतिक देह आहे तो विदेह होईल म्हणजे देह नाही असंच वाटायला लागेल आणि याच्याविषयी काही संदेह तुम्ही आपल्या मनात आणू नका. या सुखासी नाही पार करा विचार कल्पमोडा. या सुखाला पार नाही म्हणजे अंत नाही. इतकं मोठं सुख आहे ते की याचा अंत नाही आहे. असीम सुख तुम्हाला मिळणार आहे आणि विचाराचे कल्प जे आहे तुमचे विकल्प तुमच्या मनात येतात ते मोडा. त्यांना असा त्याच्याबद्दल संदेह नका आणू आणि कुतर्क नका करू. सुखासी अंत नाही आहे म्हणजे भरपूर सुख लाभणार आहे. नयनासी उलटे करा मन आवरा बसा स्वस्थ. आपल्या डोळ्यांना उलटे करा. उलटे करा म्हणजे आपल्या आत पहा आणि मन आवरा, मनाला आळा घाला. याचा अर्थ मनावर नियंत्रण करा. योगश्चित्त वृत्ती निरोधा. मनावरती पूर्ण आळा घालून स्वस्थ बसा. म्हणजे आपल्या मनामध्ये आतमध्ये पाहायचं आहे आपल्याला उलटी दृष्टी करून आणि ते पाहिल्यावर मनाला कंट्रोल करायचं आहे. पाहणे पहा एकचित्त हो मोठी मौज. मग एका ठिकाणी लक्ष लावून एकचित्त होऊन म्हणजे मनामध्ये कुठलाही विकल्प न येता फक्त एक चित्त होऊन एका ठिकाणी लक्ष ठेवा. त्यातच मोठी मौज आहे म्हणजे आनंद आहे. द्यावरील कपाटा नेट सहज मग बेट दिसलं वरत. म्हणजे वरती जे कपाट ठेवलं आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि सहज मग तुम्हाला एक बेट दिसेल. तिथे एक बेट वरती दिसेल. त्या बेटावर लक्ष असू द्या लक्षमध्ये पुरत हो मोठी मौज. त्या बेटावर लक्ष ठेवा आणि तिथेच पुरतं लक्ष ठेवून घ्या. पुढे तुम्हाला पुरत म्हणजे पुढे तुम्हाला मोठा आनंद मिळेल. अणुरेणू समभासती की सुंदर मोती लहान मोठी पहा कशा.
अणुरेणू म्हणजे अणून परमाणूच्या गोष्टी करतात हे अगदी लहान अंश आहे आणि ते दृश्य जे दिसतंय त्याच्यामध्ये सुंदर मोती दिसतात, ते लहान मोठी असं दिसतं आहे. पहा कशा हो तारा दशा रूपाच्या सर्व पाठीपोटी. आपल्या पूर्ण अंगभर पहा कशा तारा दिसून राहिल्या आहे. रूपाच्या म्हणजे चांदीसारख्या तांदड्या चमकून राहिल्या आहे. सर्व पाठीपोटी तारा दिसून राहिल्या आहे. चांदण्या चांदण्या रिसवल्या तळी तेज डळमळी दृष्टी खोटी. इतक्या चांदण्या दिसून राहिल्या आहे की त्या चांदण्यांचं तळासारखं बनून गेलं आहे आणि त्याचं तेज त्याने आपली दृष्टी डळमळते आहे. दृष्टी इकडे तिकडे फिरते आहे. आतसी पुष्प डुल्लती नेत्र झुल्लती धरुनी सोडा. आतमध्ये त्याच्या फुलं डोलतात आहे, नेत्रही हलून राहिले आहे, पण तरी त्याला धरायचे आहे. धरूनी सोडा. धडकती विजा भडकती ज्वाळा धडकती दिशा दाही. धडकती विजा खूप कडकडतात आहे, आणखीन ज्वाळाही भडकतात आहे. दाही दिशांना ज्वाळा धडकत आहे. म्हणजे हे दृश्य परत विश्वरूप दर्शनाचंच वर्णन आहे. तेज फाकले काही बाही हो मोठी मौज. म्हणजे इतकं तेज दिसलं की डोळ्यासमोर चकाचौंध जसं होतं, आपल्या डोळ्यासमोर एकदम अंधारी येते. पापण्या लवू लागतात, असा तो मोठा आनंद आहे. आणि रविशशी लपाले कुशी आता गत कशी असे पाहे. आणि सूर्यचंद्र कुशीत लपलेल्यासारखे वाटतात. एवढा आकाशात तांदण भरला आहे, सूर्यचंद्र कुठे लपले हे दिसतच नाही. आता गत कशी आहे असे पाहे. त्यांची गत कशी झाली ते बघा. निश्चळ स्तब्ध राहिलो मोठी मौज. तुम्ही निश्चळ राहा. म्हणजे जो ही साधना करून राहिले मैपतीनाथ महाराज म्हणतात ते की त्यावेळेला निश्चळ स्तब्ध राही हो मोठी मौज. आपण आकाशाकडे बघतो आहे आणि आपल्यालाही निश्चळ आणि स्तब्ध राहून ते दृश्य बघायचं आहे. मोत्याचा ब्रह्मा खरा विष्णू तो तारा रूप दिसतो. मोती जे दिसतात तो ब्रह्मा आहे आणि विष्णू तो तारा रूप दिसून राहिला आहे. म्हणजे ह्या कल्पना आहे, या उपमा दिलेल्या आहे. आकाशात चांदणे दिसून राहिले, त्याच्यामध्ये मोती जो आहे तो मोत्यासमान जे अणुरेणू दिसतात तो ब्रह्मा आहे आणि खरा विष्णू रूप हा तारा रूप दिसून राहिला आहे. वाटोळा म्हणजे गोल. शंकर गोळा गोल्हाटी बसतो आणि शिवाचं स्थान गोल्हाटामध्ये आहे. आणि गोल्हाट म्हणजे कैलासावरती गोल्हाटाचं मी वर्णन केलं होतं मागच्या पदांमध्ये. गोल्हाट खूपच डिटेलमध्ये सांगितलेला होता. गोल्हाट म्हणजे कारण शरीर. ओंकार चंद्राकार अर्धतो ढळढळ रसतो. ओंकाराचं नाद म्हणजे हे सर्व पूर्ण कुंडलिनी जागृती होत असताना ध्यानामध्ये चाललेलं आहे आणि ओंकाराचा जप अजपा चालूच आहे. आणि सद्गुरूंनी कानामध्ये तो नाद फुंकलेला आहे. त्या ध्वनीनी जसं आपण कानात औषध घालतो आणि डोळ्यापर्यंत आपल्याला कळतं, तसं कानामध्ये ओंकाराचा ध्वनी झाल्यावरती हे डोळ्याला हे सगळं दृश्य दिसून राहिलं आहे नाथ महाराजांना. ओंकार चंद्राकार अर्धतो ढळढळ रसतो. म्हणजे जो ओंकारपर्यंत ते म्हणजे त्यांची कुंडलिनी चार्यावस्था सोडून कारण शरीरसुद्धा सोडलं त्यांनी, तुर्या सोडली. त्याच्यानंतर उन्मनीत पोचल्यावरती ओंकार त्यांना चंद्राकार दिसला. त्याच्यावरती चंद्रबिंदू आहे आणि त्याच्यावरती ढळढळ रस रसून राहिला, कुठला तरी रस पडतोय असं त्यांना दिसलं.
लावून या दोन्ही ना दोन्ही दोरमध्ये मोर पिच्छ ओढा. आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे, ओंकारावर केंद्रित केलं आहे, तरी पण मध्येच त्यांना मोर नाचताना दिसू लागतात. म्हणजे त्याचा अर्थ असा की तुरीमध्ये पुन्हा मागे जायची इच्छा होते आणि भौतिक सुखांमध्ये सुंदर सुंदर चित्र त्यांना दिसू लागतात. त्या मोरपिच्छाला तुम्ही पाहू नका. त्याला एक तऱ्हेने हे दृश्य पाहिलं नाही असं निग्लेक्टच करा. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि त्यातील स्वरूप सुरेखतयासी देख निज नयनी. तुम्हाला त्या मोराला नाही पाहायचंय, त्या ओंकारातल्या स्वरूपाला पाहायचंय. आणि ते स्वरूप सुरेख आहे. त्याची देख निज नयनी. स्वतःच्या डोळ्यांनी ते स्वरूप पहा. अवस्था भोगी उन्मनी हो मोठी मौज. म्हणजे निर्विचार अवस्था. तुर्यमनेचा विकल्प होते आणि मोरपिच्छ दिसायला लागले होते. चांगला पिसारा फुलवून नाचून राहिलेला दिसून राहिला होता. पण ते तुम्हाला ते दृश्य बघायचे नाही, त्यातील स्वरूप बघायचे आहे. आणि स्वरूप बघताना ती अवस्था म्हणजे निर्विकल्प निर्विचार अवस्था आहे. आणि त्यावेळेला ती उन्मनी अवस्था आहे. अवस्था भोगी पाचवी अवस्था म्हणजे ती खरं तर आणि ती औटपीठाच्या याच्यात होईल महाकारण शरीरामध्ये. अवस्था भोगी उन्मनी हो मोठी मौज. म्हणजे ही उन्मनीची अवस्था म्हणे सगळ्यात जास्ती आनंद आहे. ही उघड रूपाची पेटी मिळत नाही हटी घेईल कोणी. ही खरंच उघड रूपाची पेटी आहे, उघडी आहे. उघडी म्हणजे सगळं देहाचे सगळे वस्त्र गळून पडले आहे. स्थूल शरीर गेलेलं आहे, सूक्ष्म शरीर गेलेलं आहे, कारण शरीर ह्यांच्या सगळ्या शरीरांचा निराश झाल्यानंतर आणि औटपीठाचाही महाकारणामधनंही ती उन्मनी अवस्थेपर्यंत आल्यानंतर ते सगळं उघडत झालंय. म्हणजे एक तऱ्हेचं निर्वस्त्र झाल्यासारखं आहे. उघड रूपाची पेटी मिळत नाही हटी घेईल कोणी. ही अशी सहजासहजी उघड रूपाची पेटी मिळत नाही आणि कुणी हातीत घेऊ शकतो. म्हणजे जो या योगा मार्गाला लागलेला व्यक्ती आणि ज्याच्यावर नाथाची कृपा असेल, सद्गुरूची कृपा असेल, तोच ही मोठी मौज घेऊ शकतो. संत सौदागर निर्वाणी हो मोठी मौज. याचा हे दाखवणारा सौदागर म्हणजे व्यापारी हा संतच असतो, तो निर्वाणी असतो. म्हणजे तो स्वतःच निर्वाण मार्गावरती असतो. हे मोठी आनंदाची गोष्ट आहे. नरहरी कृपाळू माय दाखविल पाय दया करुनी. महिपतीनाथ विचार करतात की नरहरीनाथ कृपाळू आहे, माझा सखा आहे, माझी माय आहे, माऊली आहे. ते मला त्यांचे पाय दाखवतील, माझ्यावर दया करतील आणि त्यांचे चरण पाहूनच मी धन्य होऊन जाईन. महिपती मी होईन, मी महिपती होईन त्यांचे चरण पाहिल्यावर. सदा सोहळा भोगीन निज नयनी. आणि हा उन्मनीचा सोहळा स्वतःच्या नयनांनी नेहमीच भोगीन, स्वतःच्या नयनांनी भोगीन. आणि नरहरी नाथाची कृपा झाल्यावर, त्यांचे चरण दिसल्यावर हा सोहळा मी छान आनंदाने भोगीन. संपदा गुरुभक्तीची मला हे द्यावी दिनरजनी. आणि ते मागणं करतात ते की मला ही संपदा द्यावी. संपदा कशाची? गुरुभक्तीची. दिवस रात्र मी गुरुभक्ती करावी, हीच मला संपदा द्यावी. लंपट व्हा गुरुचरणासी, जन्म मरणासी उदक सोडा. गुरुचरणाकरता पाहण्याकरता लंपट होऊन जा. म्हणजे अगदी लोतटपणा जरी करावा लागला तरी गुरुचरण धरून राहा. आणि जन्ममरणात वरती उदक सोडा. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यामधनं, येराझारांमधनं त्याच्यावर पाणी सोडा. म्हणजे पुन्हा जन्ममरण होणार नाही याची आपल्याला काळजी करायची आहे. हे महिपतीनाथ महाराजांनी या पदातून सांगितलं आहे. आणि हेच म्हणजे शेवटी हेच आहे की सद्गुरूसारखा सखा विसरू नका, आढी सोडा. नरहरीनाथ महाराज की जय, महिपतीनाथ महाराज की जय. धन्यवाद.